नमस्कार मैत्रिणी, मी क्रांती आहिरे. आज आपल्याला 7 धान्यांचं जे आहे त्याचं पीठ तयार करायचं आहे. आपल्याला जे कोंडाळे किंवा धपाटे लागतात ते मुलांना डब्याला कोणतीही भाजी टाकून, तर आपण आज त्याचं पीठ करणार आहोत. तर बघा, अशा पद्धतीने जी तांदूळाची वाटी मोठी भरून घेतलेली, त्याच वाटीने ज्वारी, बाजरी त्याच वाटीने मोजलेले आहेत आणि हे बाकीचं साहित्य असं घेतलेलं आहे आपण. इथे एक छोट्या चमचा जो आहे ते जिरं घेतलं आहे. या ठिकाणी धने घेतलेले आहेत, हिरवे मूग घेतलेले आहेत, नंतर हरभरे घेतलेले आहेत, मसूर घेतलेले आहेत. तर त्याच्यानंतर गहू आणि आपण इथे तांदूळ घेतलेले आहेत, बाजरी घेतली आहे, ज्वारी. तर हे सगळं साहित्य आपण घेतलेलं आहे. तर सगळ्यात आधी आपण जे तांदूळ आहेत ते असे कढई ठेवलेली आहे. कढई छान तापलेली आहे आणि तापलेल्या कढईमध्ये ते तांदूळ जोपर्यंत पांढरशुभ्र होत नाही तोपर्यंत आपण असे थोडेसे गुलाबीसर होत नाही तोपर्यंत, असे टपुरे होत नाही तोपर्यंत आपण ते भाजून घेतलेले आहे. त्याच्यानंतर आपण हरभरेसुद्धा असे थोडेसे भाजून घेतलेले आहे. छान असे हे हरभरे घेतलेले आहे. तुमच्याकडे हरभरे नसतील तर तुम्ही डाळ घेऊ शकतात. त्याच्यानंतर ज्वारीसुद्धा मी भाजून घेतलेली आहे. मसूर राहिलेले होते, मसूर भाजून घेतलेले आहे. बाजरी भाजून घेतली, मूग भाजून घेतले, ज्वारी घेतलेली, सगळ्यात शेवटी आपण ज्वारी भाजून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने सगळं भाजणीचं साहित्य आपण भाजून घेतलेलं आहे आणि छोट्या घरघंटीमध्ये दळून घेतलेलं आहे. तुम्ही मोठ्या गिरणीतसुद्धा दळायला नेऊ शकतात, पण माझ्याकडे छोटी घरघंटी असल्यामुळे मी घरातच दळून घेतलेलं आहे. तर आपल्याला आता मी कसे करायचे थालीपीठ, मी इथे कांदा, बीट आणि अद्रक, लसूण आणि थोडीशी कोथिंबीरच्या काड्या अशा मिक्सरमधून दळून घेतलेल्या आहेत. तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही कोणतीही भाजी चिरून टाकू शकतात. तुम्ही पालेभाज्या कोणत्याही मुलांना जर डब्याला द्यायच्या असतील तर कोणत्याही भाज्या तुम्ही मेथी, पालक, कोथिंबीर असं सगळ्या कोणत्याही भाज्या जर तुम्ही चिरल्या आणि छान अशा धुवून आणि थोडंसं मीठ लावून ठेवलं तर याच्यामध्ये जर तर अगदी छान. आता आपण ह्या ठिकाणी मी कोथिंबीरीच्या थोड्या काड्या घेतलेल्या होत्या, लसूण घेतलेला होता आणि मिरच्या घेतलेल्या होत्या आणि थोडंसं अद्रकचा तुकडा घेतलेला होता. असं हे मिक्सरमधून दळून घेतलेलं आहे पूर्ण. त्याच्यात थोडंसं ते जाडं-भरडं होत होतं, तर मी किंचित पाणी टाकून ते दळून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आपण ते ताटात सगळं काढून घेतलेलं आहे आणि तुम्हाला ते धपाटे किंवा आमच्याकडे कोंडाळे असं म्हणतात याला. तर तुमच्याकडे कमेंट करून सांगा की याला तुमच्याकडे काय म्हणतात. तर असं हे आपण धपाट्यांचं पीठ तयार केलेलं आहे घरी आणि मी नेहमीच करत असते अशा पद्धतीचं हे पीठ. तर आपण इथे एक कांदा चिरून घेतलेला होता, कोथिंबीर घेतली होती. माझ्याकडे भाज्या नसल्यामुळे मी जे होतं त्याच्यातच केले. तर तुम्ही कांदा नाही टाकला तरी चालेल. तुम्ही फक्त एखादी मेथीची पालक अशी बारीक चिरून जरी टाकली तरी खूप छान येते आणि आजकालच्या मुलांना भाजीपाला खायला कंटाळा येतो. तर अशा पद्धतीने हे धपाटे तुम्ही करून देऊ शकतात आणि हे असं पीठ जर करून ठेवलं तर हे सहज आपण 2-3 महिन्यापर्यंत असं पीठ आणि थोड्याशा चवीपुरत्या ओवा टाकलेल्या आहेत. तर तुम्हाला याच्यामध्ये तीळ टाकायचे असेल तर तीळ टाकू शकतात, पण मी नंतर तीळ लावलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण हे सगळं एकजीव साहित्य झालेलं आहे. त्याच्यात थोडंसं मोहन टाकायचं असेल म्हणजे तेल टाकायचं असेल तर तेल टाकू शकतात. मी जास्त काही तेलाचा वापर करत नसल्यामुळे मी इथे कमी तेल वापरलं आहे. तेल काही टाकलेलं नाही आहे. तुम्हाला वाटलं हे मळताना थोडंसं तर हळद टाकलेली आहे आणि आपण मिरची तिखट घेतलेली आहे. तर तुम्हाला मिरची जरी टाकायची नसेल तर तुम्ही लाल तिखट टाकू शकतात, कमी जास्त प्रमाणात तुमच्या आवडीप्रमाणे. तर अशा पद्धतीने आपण पूर्ण असा हा गोळा मळून घेणार आहोत. छान असा हा गोळा मळून घेणार आहोत. बघा, अशा पद्धतीने पूर्ण त्याच्यात जेवढं पाणी होतं त्याच्यात आधी तेवढ्या पाण्यानेच आपण तो गोळा मळणार आहोत आणि वाटलंच तर थोडं पाणी टाकून घेणार आहोत, 1 ग्लास भरून. तर जेवढं लागेल तेवढं पाणी घेणार आहोत. थोडं पातळ झालं तरी चालतं, कारण हे पीठ जे असतं तर तुम्हाला जर घट्टसर गोळा मळायचा असेल, तुम्हाला पालेभाज्यांचं जर करायचं असेल तर घट्टसर गोळासुद्धा मळता येतो पालेभाज्यांचं. पण मी हा कांदा टाकलेले असल्यामुळे कांद्याचे थोडेसे हे
तर कांदा थोडा जाड चिरलेला होता, त्याच्यामुळे मी हे थोडं पातळ ठेवणार आहे. तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही असं थोडंसं घट्टसर मळलं तरी चालेल. तर अशा पद्धतीने आपण इथे असा गोळा तयार करून घेतलेला आहे. आणि असं भाजलेलं जे पीठ असतं ते खूप सुंदर आणि चविष्ट लागतं, चवीला पण छान लागतं. आणि मुलांना ही अशा पद्धतीचे पौष्टिक पदार्थ दिले तर खूपच छान. डब्याला आपण असं पीठ करून ठेवलं की आपल्याला, किंवा तुम्हाला वेळ जर नसला तर पीठ असलं तर तुम्हीही तुमची कोणतीही, आता आपण इथे खाली एक रुमाल घेतलेला आहे आणि त्याच्यावर असे थापून घेणार आहोत. खाली एक रुमाल घेऊन स्वच्छ पांढरा शुभ्र रुमाल घेतलेला आहे आणि तो त्याच्यावर अंथरला ओला केलेला आहे आणि ओला करून त्याच्यावर अंथरून दिलेला आहे. आणि त्याच्यावर आपण छोटे छोटे गोळे करून, हे बघा, हातावर छोटे छोटे गोळे करून आणि अशा पद्धतीने आपण इथे थापून घेतलेला आहे. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करून घ्या. छान असे नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असते. काही रेसिपी आणते, काही मंदिरांचं आणते, काही जुने वाडे वगैरे दाखवत असते. तर अशा पद्धतीने आपला हा धपाटा तयार झालेला आहे. बघा, आपल्याला जितका बारीक पाहिजे तितका आपण बारीक याच्यावर थापून घेऊ शकतो रुमालावर. तर मी मागेसुद्धा एक व्हिडिओ केलेला आहे अशाच पद्धतीने. तर ते जे हे बघा, आता याच्यावरून आपण तीळ टाकलेले आहे. तुम्हाला वाटलं तर जे आपण पीठ केलेलं आहे त्याच्यात जरी तीळ टाकली तरी चालेल. अशा पद्धतीने आपण, आणि इथे तव्यावर टाकून घेणार आहोत आपण आता. बघा, इथे आपण आता तव्यावर अशा पद्धतीने इथे टाकून घेणार आहोत. हातात घेऊन अगदी छान येतो आणि कुठेही तुटत नाही. आणि अगदी बघा, ते आपण भाजलेलं पीठ असतं त्याच्यामुळे खायला अगदी खमंग असा लागतो. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली जरूर कमेंट बॉक्समध्ये सांगा. अशा चविष्ट रेसिपी मी घेऊन येण्याचा नेहमी प्रयत्न करत असते. अशा पद्धतीने परत आपण बघा तयार झालेला आहे आणि आपण लगेच दुसरा तयार बघा. अशा छान असे आपले हे धपाटे किंवा कोंडाळे असे छान तयार झालेले. तुम्हाला जर आवडले असेल तर दही असतं, दह्याबरोबर तर एक नंबर लागतात. दही जर आपल्याला आवडत असेल तर दह्याबरोबर अगदी स्वादिष्ट लागतात. किंवा तिळीच्या चटणी आवडली असते तर लाईक करा, शेअर करा.